शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा जिल्ह्याचं पालकमंत्री व्हावं अशी आपली इच्छा असल्याचं वक्तव्य ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी केलं। त्यानंतर या विषयावर माध्यमांमध्ये मोठी चर्चा व्हायला लागली। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यातल्या राजकीय समीकरणांना वेग आलाय। यावेळी महायुतीमधल्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांमध्येच पुन्हा एकदा चुरस दिसून येते। या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महायुतीमध्ये पुन्हा नव्यानं वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। सध्या महायुतीतील शिवसेनेकडे साताऱ्याचं पालकमंत्रीपद आहे। शिवसेनेचे नेते आणि पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाई हे पालकमंत्री आहेत। पण आता महायुतीतले त्यांचे सहकारी जयकुमार गोरेंनी साताऱ्याचं पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्हावं असं म्हटल्यामुळे मोठा राजकीय खल होताना दिसून येतोय। जयकुमार गोरेंनी साताऱ्याच्या पालकमंत्री पदाबाबत नेमकं काय वक्तव्य केलंय, या वक्तव्याला शंभूराज देसाई आणि जयकुमार गोरे यांच्यातल्या वादाची काही किनार आहे का आणि शंभूराज देसाईंच्या पालकमंत्री पदाचं काय होणार, जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संतोष मुंडे आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। सध्या भाजपनं साताऱ्यामध्ये जिल्हा परिषदेनंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी पूर्ण ताकद लावली आहे। जवळपास 2 महिन्यांवर येऊन ठेपलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी आतापासूनच समीकरणं जुळवायला सुरुवात केली आहे। स्थानिक पातळीवर गाठीभेटी, अनेक सोसायट्यांचे ठराव मंजूर करणं, मतदारांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे। अशातच सोलापूर शहरातल्या एका पतसंस्थेच्या कार्यक्रमासाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले एकाच मंचावर आले होते। या कार्यक्रमात बोलताना गोरे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा जिल्ह्याचं पालकमंत्री व्हावं अशी आपली इच्छा आहे आणि याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केल्याचं त्यांनी म्हटलं। तसंच शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि आपण चांगले मित्र आहोत, दोघांनी मिळून जिल्ह्याचं पालकत्व सांभाळायला काही हरकत नाही। सातारा जिल्ह्याला एकाच वेळी 2 महत्त्वाची खाती असलेले मंत्री मिळणं ही जिल्ह्यासाठी मोठी राजकीय ताकद ठरू शकते असंही गोरे म्हणाले। पण यात मेख अशी की त्यांच्याच मित्रपक्षातील शंभूराज देसाई हे सध्या साताऱ्याचे पालकमंत्री आहेत। जयकुमार गोरेंकडे सोलापूरचं तर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे लातूरचं पालकमंत्रीपद आहे। मग जर शंभूराज देसाईंकडे साताऱ्याचं पालकमंत्रीपद असेल आणि ते महायुतीमधले महत्त्वाचा घटक असतील तर मुख्यमंत्र्यांकडे गोरेंनी केलेल्या मागणीमुळे शंभूराज देसाईंचं काय होणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागले। पण जयकुमार गोरेंनी केलेल्या वक्तव्यामुळे सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीमधला भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शिवसेना या वादावर अजूनही पडदा पडलेला नसल्याचं दिसून येतंय। जवळपास वर्ष दीड वर्षांपूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन भाजपला बाजूला सारण्याचा प्रयत्न झाला होता। या निवडणुकीत भाजपकडे स्पष्ट बहुमत नसतानाही मंत्री शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे आणि आमदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फोडाफोड करून आपला उमेदवार जिंकवला होता। यावेळी झालेल्या राड्यात शंभूराज देसाईंच्या हाताला दुखापत झाली होती। आता याच वादाची पार्श्वभूमी गोरेंनी केलेल्या पालकमंत्रीपदाच्या विधानाला असू शकते असं बोललं जाते। त्यामुळे आता महायुतीत मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागले। सध्या सातारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद शिवसेनेचे नेते आणि पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे, पण गोरेंनी केलेल्या विधानामुळे पालकमंत्रीपदाच्या बदलाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे। सध्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या तयारीनं वेग घेतलाय। सर्वच पक्ष सोसायट्यांचे ठराव घेताना दिसत आहेत। त्यामुळे अगोदरच राजकीय वातावरण तापलं असताना त्यात गोरे यांच्या विधानामुळे आणखी भर पडली आहे। आता जयकुमार गोरेंच्या या वक्तव्यावर शिवसेनेचे नेते आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंनी आपलं उत्तर दिले। शंभूराज देसाई म्हणाले, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी साताऱ्याचं पालकमंत्री व्हावं अशी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी केलेलं वक्तव्य मी ऐकलेलं नाही। गोरेंनी काय वक्तव्य केलंय, ते काय बोललेत हे जरा मी बघतो। पण कुठल्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण असावा हा निर्णय घेण्याचा संपूर्ण अधिकार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आहे। त्यामुळे त्यावेळी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांनी निर्णय घेतला होता आणि त्यांच्या निर्णयानुसार माझ्याकडे सातारा जिल्ह्याची जबाबदारी सोपवली होती। आता साताऱ्याच्या पालकमंत्रीपदाचा निर्णयही देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे तिघच घेणार आहेत। त्यांचा तो अधिकार आहे। त्यांच्या अधिकार कक्षेत आपण काही वेगळं वक्तव्य करणं हे मला उचित ठरत नाही। त्यामुळे साताऱ्याचा पालकमंत्रीपदाचा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील आणि त्यांचा निर्णय आम्हाला मान्य असेल। सध्या तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला साताऱ्यात एकत्र काम करण्यास सांगितले। त्यामुळे आम्ही माझ्या बाजूने तरी महायुती धर्म पाळण्याचा 100% प्रयत्न करत असल्याचं शंभूराज देसाईंनी म्हटले। दुसरीकडे सध्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आला असून भाजपनं या निवडणुकीसाठी पूर्ण ताकद लावली आहे। जयकुमार गोरेंनी जिल्हा बँकेसाठी तयारी सुरू केली आहे, पण यावेळी त्यांचेच बंधू शेखर गोरे यांनीही जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी पुन्हा एकदा शेड्यू ठोकलाय। शेखर गोरेंची स्थानिक राजकारणावर चांगली पकड आहे। त्यामुळे मंत्री जयकुमार गोरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता असल्याचं बोललं जाते। राष्ट्रवादीचा गड मानल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यात भाजपनं सर्वच निवडणुकांमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित केले। त्यामुळे आता जिल्हा बँकही ताब्यात घेण्याचा
देण्याचा चंग बांधलाय. पण नवीन बँकिंग नियमांमुळे मंत्री शिवेंद्रराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह जिल्ह्यातल्या 10 दिग्गज नेत्यांचा पत्ता कट्ट होणार आहे. आणि मंत्री शंभूराज देसाई, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री मकरंद पाटील या मंत्र्यांना बँकेत संधी मिळणार आहे. शेखर गोरेंना विधान परिषदेला भाजपनं डावलल्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी शड्डू ठोकलाय. 2024च्या विधानसभेत जयकुमार गोरेंना त्यांचे बंधू शेखर गोरेंनी दिलेल्या पाठिंब्यामुळे विधानसभा जिंकता आली. पण आता जयकुमार गोरेंच्या अडचणी वाढल्याचं बोललं जाते. दुसरीकडे पालकमंत्री शंभूराज देसाई हे देखील बँकेसाठी निवडणुकीच्या मैदानात असणार आहेत. त्यामुळे जयकुमार गोरेंनी त्यांना टार्गेट करण्यासाठी पालकमंत्री बदलाची पुडी सोडलेली असू शकते असं बोललं जाते. जयकुमार गोरेंनी जाहीरपणे केलेलं वक्तव्य आणि मुख्यमंत्र्यांकडे पालकमंत्रीपदासाठी शिवेंद्रराजेंची केलेली शिफारस यामुळे येणाऱ्या काळात शंभूराज देसाईंचं पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसलेंकडे जाईल का, की जयकुमार गोरेंकडून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उगाचच डिवचण्याचा प्रयत्न केला जातोय? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच घडामोडींसाठी थोडक्याच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.